आम्ही राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐकलंय आणि त्या भाषणानंतर आमची ज्या बँकेत अकाउंट आहे तिथे आम्ही गेल्याच्यानंतर आम्हाला हिंदीत बोलावं लागतं असं त्या लेडीचं मत होतं. म्हणून आम्ही सुरुवात तुमच्यापासूनच केली. माझं मत आहे जर असेल तर ठीक आहे, पण नसेल तर तुम्हाला याच्यापुढे मराठीचा वापर करावा लागेल आणि तुम्ही जर मराठीचा वापर केला नाहीत तर मग तुम्हाला आमच्या रागाला सामोरे जावे लागेल. फक्त मराठीचा वापर होणार नाही तर मराठी तरुणांना नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजेत. काय ना, तुमच्याकडे सेंट्रलाइज भरती करतात, कोण कुठून येतं आम्हाला कधी काही माहीत नसतं. आमच्या स्थानिक मुलांना रोजगार मिळत नाहीत त्यांना, बरोबर आहे. त्यामुळे याच्यापुढे जो गव्हर्नमेंटचा नियम आहे त्याचाच फॉलो करून 80% मराठी मुलं आम्हाला बँकांमध्ये हवेत. आता ही काय हा विषय मी या तुमच्या ब्रांचपुरता बोलतोय, पण ब्रांचमध्ये पण तुम्ही ज्या काही गोष्टी करता, सगळ्यात पहिले जे तुमचे वॉचमॅन्स असतात ना दरवाजावरचे ते बदला. कारण सुरुवात तिथनं होते, ते पहिले आगावगिरी करतात. कारण आत्ता जरी मी आलो तरी तुमचे जे वॉचमॅन आहेत ते हिंदी भाषिक असतात. आता तिथे मराठी ठेवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आले सगळे मराठी. साहेब फक्त ह्या ब्रांच पुरता मर्यादित नाही बोलत आहे, सगळीकडचा अनुभव जो आहे आम्हाला तो सांग. ऑल ओव्हर म्हणजे फक्त ह्या ब्रांच पुरता नाही बोलत आहे. ते तुम्ही पाठवायचे हेड ऑफिसला. तुम्ही त्यात मला असं वाटतं की मराठीचा वापर हा जास्तीत जास्त झाला पाहिजे आणि हे करायला पाहिजे. आपलं नाव काय? राकेश. बघा, तुमच्यापासूनच सुरुवात आहे. तुम्ही इथे किती वर्ष ब्रँच मॅनेजर आहात? इथे मी माझे 1 वर्ष झाले. 1 वर्ष झालं. आणि आपण कुठून आलो? मी महाराष्ट्रामध्ये 33 वर्षाचा आहे. महाराष्ट्रात 33 वर्ष आहात. मग हिंदी येतं, मराठी येतं का नीट? हो ना. तुम्ही बोलतच नाही, तुम्ही हो नाहीला उत्तर देताय मला. हा येतं ना? येते. बघा, ठीक आहे. महात्मा गांधी मराठीत जर तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकला तर मराठीत का नाही आहे हे? त्यांचे सगळ्या गोष्टी पूर्ण कुठे काय मराठी आहे? तुम्ही तुमच्या केबिन मधून सुरुवात करा. मला मराठीत एक अक्षर दाखवा. पेपर पण इंग्लिश आहेत, नाही त्याच्या खाली हिंदी आहे. बघ कुठे दाबून ठेवलंय मराठीला तुम्ही. म्हणजे त्यात पण तुम्ही शोधायला लागतं तुम्हाला. कसं काय होणार देवाला माहिती. हे सगळं कधी बदलणार? इथे मराठी तुमच्या पहिल्या केबिनमध्ये मराठी मातृभाषा ही महाराष्ट्राची, तुम्ही जिथे हे करताय, व्यवसाय करताय, पहिलं तिथनं सुरुवात करा. चालेल. हा, कधी उद्या येऊ मी परत बघायला, दिसेल मला मराठी? आणि नाही दिसली तर दिसेल. ठीक आहे बंधू, यांना तुम्ही टाकले ते सांगा ना. आता मी लेटर देते, ते हात जोडून देतोय. नेक्स्ट टाइम येणार ते हात सोडून येणार. हा आमचा 2 मिनिटं. आता इथे या बँकेत किती अकाउंट आहेत? मला वाटतं की 1 लाख आहे. हो, 1 लाख पैकी जवळजवळ 80-85% मराठी लोकांचे अकाउंट असतील. कुठे? मग तुम्ही कसे वागले पाहिजे? तुमचं काय बिहेवियर असलं पाहिजे हे तुम्हाला हे करायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.